जिल्ह्यामध्ये निकृष्ट रेशन धान्यावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक, पुरवठा अधिकारी व तहसीलदारांवर कारवाईची जोरदार मागणी। नंदुरबार जिल्ह्यात रेशन दुकानांमधून जनावरही खाणार नाही असे कचरा, कीड, ओलावा आणि दुर्गंधीयुक्त धान्य वाटप केले जात असून हे निकृष्ट धान्य खाल्ल्याने गरीब व आदिवासी बांधव आजारी पडत असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलाय। जिल्हा प्रमुख पंडित उर्फ तात्या माळी यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट निवासी उपजिल्हाधिकारी आशा सिंघवी यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवरच निकृष्ट गहू, तांदूळ व मक्याचे धान्य ओतून प्रशासनाचे पितळ उघडे पाडले। पुरवठादाराकडून मिळणाऱ्या प्रत्येक कट्ट्यामागे 5 किलो धान्य कमी येत असल्याने नागरिकांना 5 ऐवजी अवघे 3 ते 4 किलोच रेशन दिले जात असल्याचे उघड करत या संपूर्ण घोटाळ्याला जबाबदार असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार, तालुका पुरवठा अधिकारी आणि ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली। या तीव्र आंदोलनात महिला आघाडी जिल्हा प्रमुख रीना पाडवी, उपजिल्हा प्रमुख डॉक्टर हेमंत शर्मा, जिल्हा सचिव दिनेश सोनावणे, तालुका प्रमुख रमेश पाटील, व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष बापू महाजन, किसान सेना जिल्हा अध्यक्ष बापू राजपूत, युवा सेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोपे, महिला आघाडीच्या चारू बागुल, भक्तवत्सल सोनार, इम्तियाज, आकाश वळवी, अभिसिंग वळवी यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ कठोर पावले उचलली नाही तर संपूर्ण नंदुरबार जिल्हा चक्काजाम करत रास्ता रोको आंदोलन छेडू असा थेट इशारा ठाकरे गटाने दिल्याने आता प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत। ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार। सहसंपादक अनिल बोराडे। आज निवासी कलेक्टर, उपकलेक्टर आशा मॅडम यांना आज नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण जिल्ह्यामध्ये जे रेशनचं माल वाटप होत आहे तो पूर्ण जिल्ह्यामध्ये एकदम निकृष्ट दर्जाचा माल हे कॉन्ट्रॅक्टदाराकडनं किंवा शासनाकडनं कोणाकडनं येतंय त्याची चौकशीची मागणी आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात आलेली आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये जे तांदूळ, बाजरी, गहू किंवा मका हे जे काही दिलं जात आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा माल येत आहे। ते ढोरंही सुद्धा खाऊ शकणार नाही ही क्वालिटी आहे। मॅडमांना आम्ही प्रत्यक्ष धान्याचे नमुने दाखवले आणि त्यांना सांगितलं की हे माणसे तर जाऊ द्या, जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही अशा पद्धतीचे पूर्ण जिल्ह्यामध्ये धान्य वाटप होत आहे। आणि विषय ते धान्यामध्ये की प्रत्येक कार्डावर 4 किलो अन्न द्यायचं, प्रत्येक कार्डाला 4 किलो, व्यक्तीला 4 किलो द्यायचं, आपलं 5 किलो द्यायचं असे, पण प्रत्यक्ष 4 किलो वाटप होत आहे आणि याच्याकडेही लक्ष द्यायचे अत्यंत गरजेचे आहे। पूर्ण तालुक्याचे पुरवठा अधिकाऱ्यांकडे लक्ष द्या आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करा अशी मागणी आम्ही आज पूर्ण शिवसेनाच्या वतीने केली आहे। बोला। नंदुरबार जिल्ह्यात ज्या रेशनिंगच्या मार्फत जे धान्य वाटलं जातं ते कुठंतरी एवढं खराब वाटलं जातं आहे। ठेकेदार मार्फत जे ठेकेदार आहेत ते जे आज मुख्य जनावर बी खाऊ शकत नाही अशी धान्य आज रेशनिंगदार वाटतोय। पब्लिक अशी जीवाशी खेळतायत आणि त्या पब्लिकाला म्हणजे एवढ्या अंतरात ठेवून हे ठेकेदार आज काही पद्धतीने ज्या 5 किलो एक माणसाला तांदूळ, मकई, गहू जो भी दिला जातो त्याच्या मागे, कट्ट्याच्या मागे एक कट्ट्याच्या मागे 4 ते 5 किलो कट्ट्यामधून हे ठेकेदार तांदूळ, गहू, मका हा काढून घेतात। 40-45 किलोचाच कट्टा देत आहेत आणि त्याच्यात बी अजून तो जो रेशनिंगदार आहे जो आज तांदूळ आणि गहू वाटप करतो तो 5 किलो असेल तर 4च किलो देतोय, 3च किलो देतोय। तो म्हणतो आम्हाला वरून कमी येत आहे तर आम्ही काय करणार आहे? तुम्ही पुरवठा अधिकारीशी बोला, तुम्ही जिल्ह्याच्या पुरवठा अधिकारीशी बोला। पण आज जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी आणि जे तहसीलदारच्या खाली जे पुरवठा अधिकारी राहतात यांचं बिलकुल लक्ष नाहीये। या हप्त्या घेण्यात आणि याच्यातच माहिर आहेत। बाकी नंदुरबारच्या पब्लिकच्या जीवाशी खेळतायत। असे जीवाची खेळत असतील तर आज आम्ही नंदुरबारमध्ये याच्यापेक्षा अजून जबरदस्त तीव्र आंदोलन करू आणि नाही यांनी ते तांदूळ आणि ते गहू वाटप, खराब वाटप चालू बंद नाही केलं तर याच्यापेक्षा आम्ही आज पुरवठा अधिकाऱ्याला नंदुरबारमध्ये फिरू देणार नाही आणि नंदुरबारच्या पुरवठा अधिकारीवर आणि तहसीलदारांवर, जे नंदुरबार जिल्ह्याचे जेवढे बी तहसीलदार आहेत, जेवढे पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन रोजच्या रोज चालू राहणार आहे नंदुरबार जिल्ह्यात आणि जीवाशी खेळत असेल त्यांना आम्ही बिलकुल सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।